जीवनात आपण पसंत केलेली व्यक्ती सुंदर असणे गरजेचे नाही, पण ती व्यक्ती आपलं आयुष्य किती सुंदर बनवते हे मात्र खूप गरजेचे आहे. चला तर मग छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. माझे घरातले सर्व कामं आटोपलेली आहेत. अंघोळही झालेली आहे. त्यानंतर मी माझं आवरायला घेतलं. आज मी छान अशी वेणी घालून घेतली, पण मला वेणी कशीही घाला ती सरळ येतच नाही. ती होते वाकडीच. जाऊ द्या, होऊ द्या. त्यानंतर घरातील सर्वांचा चहाही घेऊन झाला होता. पण मी मात्र माझा आवरायला घेतलं होतं म्हणून मी राहिली होती. थोडासा चहा गरम करून मीही घेऊन घेतला आणि नंतर चहा पिल्यानंतर थोडंसं फ्रेशही वाटतं. चहा वगैरे घेतला, थोडी फ्रेश झाले आणि सकाळी सकाळी आपण बायकांना कधीही न चुकणारं काम ते म्हणजे सकाळचा स्वयंपाक आणि मुलांचा डबा. तर मग लगेचच चहा घेऊन झाल्यावर स्वयंपाकही चालू केला आणि सकाळी सकाळी एवढी जास्त धावपळ असते म्हणून स्वयंपाक डिटेलमध्ये शेअर करता नाही आला. तर आज स्वयंपाकामध्ये मटकीची डाळ आणि पोळ्या असा काही मेनू होता. त्यानंतर लगेचच दादूचा डबा सुद्धा पॅक केला आणि आचल तर डबा नेतच नाही. नमस्कार माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचे माझ्या संगीता व्लॉग अँड रेसिपीज या चॅनलमध्ये. तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सर्व ताईंना गुड मॉर्निंग म्हणेन. तर आता माझी घरातली सर्व कामे आटपून झालेली आहेत. दादू स्कूलला आणि आचल टायपिंगच्या क्लासला गेलेले आहे आणि आता किराणा मालाची गाडी आलेली आहे. त्यामुळे तुमच्या दादाला मदत करण्यासाठी मी आता दुकानात जात आहे आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. तर पाहत राहा मग आजचा व्हिडिओ. चला तर मग दुकानाचा किराणा माल घेऊन आणि लावून सुद्धा झालेला होता. त्यानंतर तुमच्या दादांनी आणल्या होत्या चवळीच्या शेंगा. तर मस्त दोघांनी गप्पा मारत शेंगांचे दाणेही काढून घेतले आणि मला स्वयंपाकाला आज थोडा उशीरच झालेला होता म्हणून आज आचललाच पोळ्या बनवायच्या सांगितल्या. आणि ही बघा आचल इथे पोळ्या बनवत आहे. मुलगी असल्याचं असं सुख आईला मिळतं ही गोष्ट तितकीच खरी आहे. म्हणून म्हणतात ना, जीवाला एकतरी लेक असावी. त्यानंतर मी शेपूची भाजी बनवली. माझ्या घरी अशीच भाजी सर्वांना आवडते. काही ठिकाणी मुगाची डाळसुद्धा घालून ही भाजी बनवतात. मी सुद्धा मुगाची डाळ घालून भाजी बनवते, तीसुद्धा छान लागते. भाजी थोडीशी झाली म्हणून मी चवळीच्या दाण्यांची ही भाजी बनवली. चला मग ताईंनो, आपला स्वयंपाक बनवून तयार आहे. आज मी बनवली शेपूची भाजी आणि चवळीच्या शेंगांची भाजी. पण चवळीच्या शेंगांची भाजी तुम्हाला माझ्या शॉर्ट्सवर बघायला मिळेल. चला तर मग आता मी जेवण करून घेते. ही बघा इथे केलेली आहे चवळीच्या शेंगांची भाजी.
सुकीच बनवलेली आहे आणि ही शेपूची भाजी. तर आता सर्वांची जेवणं वगैरे झालेली आहेत आणि वाजलेले आहेत रात्रीचे 9:30. आणि आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट आणि शुभरात्री.